मला माहिती आहे माझंच चुकलं. मी तुमच्या बरोबर यायला हवं होतं काल डॉक्टरांकडे. हे सगळं झालंच नसतं, पण सरांनी मला अचानक थांबायला सांगितलं, त्यामुळे मला तुला जर ती चूक कळली तर ती सुधार, नाहीतर यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकते. पण माझी अशी काय चूक झाली होती की सर या लेवलला गेले? फ्रेंड्स, तू आणि ती मुलगी तुमच्या जे आणि जितकं आहे ते तसंच आणि तेवढंच राहू दे. पुढे जाऊ देऊ नकोस. या सगळ्याचा तर विचारच केला नाही मी. अरे समीर, हा, अरे त्या भडकमकराने बोलवलंय तुला. पाणीपट्टीच्या हिशोबात काहीतरी गडबड झाली म्हणत होता. जा जा जा, उठ. बरं ठीक आहे, मी फ्रेश होऊन जातो. अरे कशाला, छान दिसतोस. जा जा जा. अरे मी ठेवते ना, मी ठेवते. अरे तू जा पटकन, नाही तर तू कटकट करत बसे. जा जा रे. हॅलो, ठरल्याप्रमाणे तू याला निघालाय. मी सांगितलंय तसंच कर. पापा, तुला किती वेळा थँक्यू बोलू. नचिकेत दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद लाख मोलाचा आहे. तू त्याचं स्वप्न पूर्ण केलंस, तेही आमच्या ध्यानीमनी नसताना. तुला कसं आणि किती वेळा थँक्यू बोलू ना, माझं मलाच कळत नाहीये. थँक्यू थँक्यू. अनपेक्षित आनंद येऊ दे किंवा अपेक्षित दुःख, तुम्ही असं हसत सगळ्याला सामोऱ्या जाल, एकदम असं ताठ मानेन. अर्पिताचा फोन आत्ता. हॅलो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तर काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, सगळं ठीक आहे. मला ऍक्च्युली तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. आनंदाची बातमी? काय? माझा ना दादा आहे, नचिकेत दादा. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि मागच्या अटेम्प्ट मध्ये फक्त एका मार्कमुळे त्याचा नंबर हुकला. हा, पण त्याच्या आधीच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे नचिकेत दादाचा नंबर लागला आणि त्याची थेट नियुक्ती झालीये बी ग्रेडचा सरकारी अधिकारी म्हणून. अरे वा वा वा, काय मस्त न्यूज दिली तुम्ही. मनापासून आनंद झालाय मला. झाला ना, म्हणूनच ही बातमी सगळ्यात आधी मी तुम्हाला देते. हा, हो खरंच. अभिनंदन अभिनंदन. तुला हे ऐकावंच लागेल. आता हे मी सगळं तुझ्यासाठी करतोय ना, हे सगळं मी कशासाठी करतो? हॅलो, मला जरा ठेवावं लागेल फोन, पण पार्टी पाहिजे. उद्या भेटू स्टँडवर. हो हो चालेल. सगळं ठीक असेल ना? तू का फाडतेस तो फोटो? तू एकदा बघ तर. पण मी का बघू हे फोटो पप्पा? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय ना. ऐक ऐक, हे बघ अगं, ही चांगली मुलं आहेत, चांगल्या घरातले आहेत, आपल्या बराबरीचे आहेत. पप्पा, मी तुम्हाला सांगितलंय मी लग्न करेन तर फक्त समीरशी. अगं हाती घोडा उंट राजा वजीर, नाही 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 नाही, वजीर राजा उंट घोडा हाती. आई आई, ये ना बुद्धिबळ खेळायला. शाळेत सर्वांना येतं, मलाच येत नाही. अरे मला तरी कुठे येतं? अगं नाही, तू ये ना. सांगितलं एकदा नाही येत मला खेळता. जा तू खेळ. काहीतरी होईल. सलीम मामा इम्पॉर्टंट कॉल आहे. श्रेया नंतर. ये ना. नाही तुम्हाला नाही. मी माझा भाचा. मामा ये ना. श्रेया कॉल चालू आहे. नाही नाही नाही, आहे ना मी फ्री. मी तुम्हाला नाही हो, मी आहे ना, फ्री आहे ना, बोला की.
श्रेयू चल, मी खेळते, मी शिकवते तुला, ये. आजी खरंच? हो. आई हं? तू आणि बुद्धिबळ म्हणजे काय? तुला काय तुझी आई आडाणी वगैरे वाटते का ग? अगं, समोरच्याच्या डोक्यातले विचार सरळ वाकडे आपल्याला बरोबर कळले ना की मग आपल्याला आपली अचूक चाल खेळता येते. अशी. अगं समीरला पण हे लग्न मान्य नाही आणि माझं आई कसं आहे, मनाविरुद्ध केलेलं लग्न कधीच सुख देत नाही बाळा. एक मिनिट पप्पा, मला सांगा तुम्हाला समीर आवडतो ना? हो. मग अरे मग प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, माणूस म्हणून समीर चांगला आहे, त्यात वादच नाही. अगं पण त्याचे ते घरचे त्यांचा विचार जरी आला ना तरी माझ्या डोक्यात नाही 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 नाही. तू हा विचार डोक्यातनं काढून टाक, हा विषय इथेच बंद कर. नाही पप्पा, मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. मी फक्त आणि फक्त समीरशीच लग्न करेन. तू कितीही बोललीस, काहीही बोललीस तरी हे शक्य होणारच नाही. तुझं आणि समीरचं लग्न हे फेल होणार. मी तुला शेवटचं सांगतो, तू समीरचा विचार डोक्यातनं काढून टाक, हा विषय इथेच बंद कर बस. ठीक आहे, विषय बंद. हा विषय बंद. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. हे बघ, तू असं मला धमकी द्यायची नाही सा. पप्पा तुम्ही ना, तुम्ही माझे वैरी आहात. अगं राजसी बास. श्रेयू बघ, माझ्या वजिराने घेरलं तुझ्या राजाला. अगं भान ठेव जरा. हे असं बोलतात का वडिलांची? आणि मला सांग, काय चुकीचं बोलले का ते? अरे ते तुझ्या घरच्यांबद्दल. ते माझ्या घराबद्दल कधीही वाईट बोलू शकत नाहीत. राजसी, तुझ्या आणि माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये अंतर आहे. हे सत्य फक्त त्यांनी बोलून दाखवलं तर तुला एवढं वाईट कशाला वाटायला पाहिजे? तुझ्यासाठी त्यांना तोला मोलाचं स्थळ हवं, यात काय चुकलं त्यांचं? ते तुझ्या भल्याचा विचार करतायत आणि तू वैरी म्हणतेस त्यांना. राजसी, बरोबर नाहीये. आपल्या मुलांचं कशात सुख आहे हे आई वडिलांपेक्षा कोणाला जास्त कळणार आहे? हे बघ, मी माझ्या डिसिजनवर फर्म आहे आणि त्यांना माझं ऐकावंच लागेल. त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. तुम्हाला माझं सुख बघायचं